आपण बघताय एबीपी माझा आणि आता विदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींवर एक धावती नजर विदर्भ एक्सप्रेसमध्ये सरिता कौशिक यांच्याकडनं। विदर्भ एक्सप्रेसमध्ये पहिली बातमी आहे नागपूरची। नागपूरमध्ये अगदी काही दिवस आधी विष्णू अडवाणी नावाच्या व्यावसायिकाच्या घरी 50 लाखाची चोरी झाली होती। या चोरीचा उलगडा झाला आहे आणि तो अत्यंत इंटरेस्टिंग आहे। चोरी विष्णू अडवाणी यांच्याकडे काही दिवस ड्रायव्हर म्हणून काम केलेल्या शरद अडकिने यांनी केली होती। मात्र इंटरेस्टिंग भाग हा आहे की अडकिने याने चोरी केल्यानंतर विष्णू अडवाणी यांच्याच घरी 10.5 तास तब्बल मुक्काम केला। त्यांनी घरातच वरच्या मजल्यावर दबा धरून बसलेला होता आणि त्यानंतर 10.5 तास 50 लाखाच्या या बॅग बरोबर वरच्या मजल्यावर बसल्यावर जेव्हा रात्र झाली तेव्हा घरातून पळ काढला। मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर ज्या पद्धतीची ती व्यक्ती त्याची शरीरयष्टी दिसत होती ती बघता अडवाणी परिवाराला शरद अडकिनेची आठवण झाली। त्यानंतर अडकिनेचा शोध घेण्यास सुरू झाला। अमरावतीमध्ये अडकिने हा सापडला आणि पोलिसी खाक्यात दाखवल्यानंतर अडकिनेनं 36 लाख कॅश वापस केल्याचं सुद्धा समजतं आहे। सध्या शरद अडकिने याला नागपुरात आणण्यात आलं आहे। दुसरी बातमी ही नागपूरचीच आहे। परवा रात्री तांडापेठ परिसरामध्ये एका व्यक्तीचा चाकू भोसकून त्याची हत्या करण्यात आली। हा कचरा वेचणारा होता। सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे या कचरा वेचणाऱ्या व्यक्तीनं दारूच्या नशेमध्ये यांना एक शिवी दिली आणि फक्त एवढ्या क्षुल्लक कारणावरून या तिघांनी चाकू भोसकून त्याची हत्या केली। हत्या करणाऱ्यांमध्ये एक व्यक्ती अल्पवयीन सुद्धा आहे। महत्वाचं म्हणजे चाकू भोसकल्यानंतर हे तिघेही तिकडनं फरार होत असताना बाजूनं अनेक महिला पुरुष जात होते। स्वतःचा प्राण जात असताना हा चाकू भोसकलेला व्यक्ती खरं तर तडफडत होता, मात्र त्याच्या मदतीला कोणीही आले नाही। वर्ध्यातून काल कारागृहात असलेला विवेक डोफे नावाचा एक आरोपी फरार झाला। पोलिसांना त्यांनी चांगला चकमा दिला। मात्र काल रात्री 1 वाजता विवेक डोफे याला परत नागपूरच्या ग्रामीण भागातून पोलिसांनी अटक केलेली आहे। विवेक डोफे याला वैद्यकीय तपासणीसाठी पोलिसांनी कारागृहातून बाहेर काढलं होतं, मात्र लघुशंकेचं कारण सांगून त्यानं पलायन केलं। विवेक डोफे याच्यावर कार चोरीचा मामला होता। विवेक डोफे याची दिवसभर भरपूर ठिकठिकाणी पोलिसांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र विवेक डोफे यानं स्वतःच्या मित्राला पोलीस काय करत आहेत हे माहिती करून घेण्यासाठी जो फोन केला त्या फोनच्या तपासाअंती रात्री 1 वाजता तो नागपूरच्या ग्रामीण भागातील एका घरात सापडला। काल अजून एक अपघात झाला, तो म्हणजे वर्धा जिल्ह्यामध्ये सावळी फाट्याजवळ एका उभ्या असलेल्या ट्रकलाच नवरदेवाच्या वाहनानं धडक दिली। हा अपघात सुद्धा पहाटेच झाला। गोंदियाहून स्वतःचं लग्न झाल्यानंतर नवरदेव आणि इतर मंडळी ही वापस येत असताना उभ्या असलेल्या ट्रकवरच त्यांना धडक दिली। त्यांच्या गाडीमध्ये चक्क 16 लोक होते। या 16 लोकांपैकी 4 लोक गंभीर जखमी झाले आहेत, ज्यामध्ये नवरदेव सुद्धा होता। पुढची बातमी आहे गडचिरोली येथील भीषण अपघाताची। यामध्ये 6 जण ठार झाले आहे। काल पहाटे जवळजवळ 3 वाजता एका मॅक्स आणि ट्रकच्या धडकेमध्ये 6 लोक हे मृत्युमुखी पडले। ही सर्व मंडळी एक लग्न कार्य आटपून येत होती आणि उमानूर गावाजवळ हा अपघात झाला। या दोन्ही वाहनांमध्ये एकूण 14 लोक होती, त्यातील 6 जण ठार झाले आणि इतर हे जखमी आहेत। अमरावतीचे खासदार आनंदराव अडसूळ यांनी संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये 2 गावं दत्तक घेतली। यातील यावळी शहीद या गावामध्ये जलसंपदा विभागानं संसद ग्राम निधीमधून 1.5 कोटीची जवळजवळ रक्कम ही खर्च केली वेगवेगळ्या कामांवर। मात्र या कामाची कुठलीही माहिती आनंदराव अडसूळ यांना देण्यात आली नाही। एवढंच नाही तर या कामांच्या भूमिपूजनाला सुद्धा ज्यांच्या निधीतून हा सर्व खर्च होतो आहे त्या अडसूळांना बोलावलं सुद्धा नाही।
त्यामुळे अडसूळ हे खूप चिडले आणि त्यांनी याची तक्रार मुख्य सचिवांकडे केल्याची माहिती मिळते आहे. आता अडसूळ आणि जलसंपदा विभाग यांच्यामधला हा वाद पुढे सुद्धा चिघळताना दिसतो आहे. चंद्रपूर जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षिका मिळाल्या आणि नियती ठाकूर यांनी ठिकठिकाणी दारूबंदीच्या रेड सुरू केल्या. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी आहे, मात्र मोठ्या प्रमाणामध्ये इथं दारू माफिया कार्य येत आहे. नियती ठाकूर यांनी काल 9 ठिकाणी रेड मारून जवळजवळ 23,500 लिटरचा मोहाचा सडवा हा जप्त केला आहे. इतरही दारू बनवण्याची सामुग्री त्यांनी जप्त केली आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी झाल्यानंतर दारूची अशा पद्धतीचं अवैध बनवणं आणि विक्री ही कुठेही थांबलं नसल्याचं चित्र हे कायम आहे.